तर शहरीमध्ये काय तुम्हाला माहीतच आहे काय बरं. पहिली म्हणजे आपली तालुक्याच्या ठिकाणी असणारी आधी म्हणजे 10,000 लोकसंख्या असेल अशा ठिकाणी काय असते, नगरपंचायत असते. तर लक्षात ठेवा, नगरपंचायत असते 10,000 लोकसंख्या. आणि नगराध्यक्ष त्याचा कोण असतो, तर त्याचा कार्यकारी प्रमुख असतो, म्हणजे निवडून आलेला व्यक्ती असतो. तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे मुख्याधिकारी कोण असतो, तर त्याचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि सचिव पण मुख्याधिकारीच असतो. तर तुम्ही या तक्त्यात लक्षात काय ठेवायचं, फक्त जिल्हा परिषदेची दोन्ही उत्तरं वेगळी आहेत. सचिव वेगळा असतो आणि प्रशासकीय प्रमुख वेगळा असतो. बाकी सगळे बघा सेम आहेत, म्हणजे सचिव पण तोच आणि गव्हर्नमेंटचा मेन ऑफिसर पण तोच. त्याच्यानंतर इकडे 45,000 रुपये यांना खर्च करता येतो निवडणुकीला. त्यानंतर नगर परिषद बघू आपण. 25,000पेक्षा जास्त लोक असतील तर काय तिकडे स्थापन होते, नगर परिषद. पण तलासरीला नगरपंचायतच काय, कारण 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहेत, 25,000पेक्षा कमी आहे म्हणून. आणि मग नगराध्यक्ष त्याचा पण मेन असतो, याचा पण मुख्याधिकारीच गव्हर्नमेंटचा अधिकारी असतो आणि सचिव पण तोच असतो. मला सांगा मुख्याधिकाऱ्याची निवड कुठून होते, ते MPSCमधून होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. नंतर 17 ते 65 एवढे नगरसेवक असतात. आता बघा अजून एक गोष्ट, ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना शहरी, तर काय लिहिलं आहे, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, ह्या सगळ्या यांच्यामध्ये जे मेंबर जातात त्यांना म्हणतात नगरसेवक. कळलं का? हे तिघं असतात ना त्यांना नगरसेवक म्हणतात. पण ग्रामपंचायतमध्ये जे जातात त्यांना काय म्हणतात, पंच म्हणतात किंवा ZP मेंबर म्हणतात शॉर्टकटमध्ये. ठीक आहे. आता महानगरपालिका बघू. तर महानगरपालिका 3,00,000पेक्षा जास्ती लोकसंख्या असेल तर स्थापन होते आणि 6वीच्या नागरिकशास्त्रामध्ये म्हटलं आहे 5,00,000 लोकसंख्या पाहिजे. लक्षात ठेवा, दोन्ही उत्तरं लक्षात ठेवा. महापौर हा कोण असतो, कार्यकारी प्रमुख. आणि गव्हर्नमेंटचा अधिकारी असतो आयुक्त. आयुक्त म्हणजे हा IAS ऑफिसर असतो आणि इंग्रजी त्याला कमिशनरही म्हणतात. सचिव देखील तो आयुक्तच असतो. त्याच्यानंतर 65 ते 221 एवढी लोकसंख्या पाहिजे. आणि बघा सध्या महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत, तर सध्या महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत, 29 आहेत. आणि बघा मी काय लिहिलं आहे, चपला पैजा म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे चंद्रपूर, प म्हणजे परभणी, ला म्हणजे लातूर. त्याच्यानंतर मग 27 झाल्या आणि नंतर 26 झाल्या आणि नंतरच्या 3 काय, पनवेल, इचलकरंजी, जालना. कळलं का? अशा प्रकारे असं पण विचारतील की अलीकडेच स्थापन झालेली महानगरपालिका कुठली, तर शेवटचा जाय आणि जा म्हणजे काय, जालना. आणि मग काय म्हटलं त्यांनी, 1,00,000 खर्च करू शकतो निवडणुकीला. तर ठीक आहे. अशा प्रकारे महानगरपालिकेबद्दल हे किती प्रश्न झाले, 1, 2 म्हणजे काही विचारू शकतील ते, याच्यावरूनही बरेच तयार होतात. पण इकडे खाली महानगरपालिकेबद्दल माहिती आहे काय आहे, तर बघा तिथे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था लिहिलं आहे बघा खाली, दिसलं का तुम्हाला, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे भारतातली पहिली महानगरपालिका कोणती, तर ते झालं महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी एक उमेदवार जास्तीत जास्त किती खर्च करू शकतो, तर किती, 1,00,000 रुपये. ते आत्ताच बघितलं आपण. त्यानंतर सर्वप्रथम कोणत्या शहरासाठी महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली, तर ही वेगळी समिती म्हटलं आहे बरं का, तर ती काय, कोलकाता. त्यानंतर अलीकडेच स्थापन झालेली महानगरपालिका कोणती, त्याचं उत्तर आहे जालना. त्यानंतर डोंगराळ भागात स्थापन झालेली महानगरपालिका कोणती, तर तुम्हाला माहिती आहे की पाचगणी. त्यानंतर सर्वात जुन्या महानगरपालिका कोणत्या, तर मद्रास, कोलकाता आणि मुंबई. आणि महानगरपालिकेला कमाल सदस्य संख्या किती असते, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, तर 221. पण मुंबई महानगरपालिकेत 225 आहेत. तर त्यांनी ते नियम तिकडे ढिला केला आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख, सचिव बघितला आपण. आयुक्ताची निवड कोण करतं, तर मुख्यमंत्री करतात, लक्षात ठेवा. त्याच्याऐवजी परीक्षेत ऑप्शन काय असेल, राज्य शासन. मुख्यमंत्र्याऐवजी राज्य शासन ऑप्शन असेल.
आयुक्ताची निवड कोण करते? राज्य शासन. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? कोण आहेत? तर त्याचं उत्तर भूषण गगराणी, लक्षात ठेवा. त्यानंतर महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? वास्तव म्हणजे मेन, तर मेन तर आपला महापौरच असतो. ते वरचं उत्तर खाली झालं. त्यानंतर महापौर कोणाला राजीनामा देतो? विभागीय आयुक्तांना देतो. पण तलासरीचा नगराध्यक्ष आहे तो कोणाला राजीनामा देऊ शकणार? तो देणार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना. जिल्हाधिकारी कोण आहेत पालघरचे? गोविंद बोडके आहेत का? अगदी बरोबर, तेच आहे. आणि मग SP कोण आहेत? SP म्हणजे पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब पाटील, ते लक्षात ठेवा. त्यानंतर पहिली महापौर सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण? तर सध्या हा रेकॉर्ड आर्या राजेंद्रम अशी केरळची एक मुलगी तिच्या नावावर आहे. तर ती 2-3 वर्षापूर्वीच झाली होती, वयाच्या 21व्या वर्षी. तर महापौर किती वर्षाचा असताना होऊ शकतो? तर वय पाहिजे 21 वर्ष. तर ती SY BSc शिकत होती, वय 21 वर्ष होतं. आणि तेव्हा ती तिरुअनंतपुरम म्हणजे केरळची राजधानी, बरोबर का? केरळची राजधानी तिरुअनंतपुरम, त्या महानगरपालिकेची ती महापौर झाली होती. म्हणजे तिरुअनंतपुरम शहराचा प्रथम नागरिक कोण? महापौर. आणि ती काय? आर्या राजेंद्रम. तर तिच्या नावावर हा रेकॉर्ड आहे, विक्रम आहे. आणि वयाच्या 21व्या वर्षी ती झाली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं. बाकी बरेच प्रश्न ॲड करून आपण हे करू.